सामान्यांच्या जीवन वाटा ध्येयाने ज्या प्रेरित होत्या, जाणून घेऊ आपण त्यांचा जगा वेगळा प्रवास आता. चला रंगू दे त्यांच्या सोबत ऐस पैसेशा गप्पा. स्वागत करतो तुमचे हा जुळ्या बहिणींचा कट्टा, जुळ्या बहिणींचा कट्टा. नमस्कार. नमस्कार. माझा बाबा. माझा बाबा एक आश्वस्त वटवृक्ष असतो. तो आधारच नव्हे तर माझा श्वासही असतो. तो देतो रोज जगण्याची नवी उमेद. त्याचा हात सदैव माझ्या पाठीवर असतो. हात धरून अडचणीतून त्यानेच चालायला शिकविले. हात धरून अडचणीतून त्यानेच चालायला शिकविले. पण वेळ येताच झेप घेण्याचंही ना अडविले. मी झेप घेता भरून आलेले अथांग सागरासारखे डोळे सांडून देण्याचा तो प्रयत्न करतो. डोळ्यांच्या कडेतून ओघळणारे अश्रू डोळ्यांच्या कडेतच तो थोपवतो. आता तो थकलाय. तरीही थकलो म्हणत नसतो. तू चल, मी सदैव आहे तुझ्या सोबतीला. हेच हात पकडून सांगत असतो. असा हा माझा लाडका बाबा असतो. आमची मैत्रीण विशाखा मोरोणे हिने लिहिलेल्या या कवितेतील काही ओळी वडिलांबद्दलच्या भावना अतिशय सुरेख शब्दात मांडणाऱ्या. आज फादर्स डे. तमाम बाबा लोकांना फादर्स डेच्या खूप शुभेच्छा. आपल्या हिंदू संस्कृतीत आपण आईला न मातू परम दैवतम असं म्हणतो. पण पित्याची भूमिका तेवढीच महत्वाची असते. आई आणि मुलाचं नातं याबद्दल आपल्या साहित्यामध्ये सुद्धा खूप जास्त लिहिल्या गेलाय. तितका वडील आणि मुलांच्या नातात हा विषय फार अभावाने लिहिलेला दिसतो. याचं कारण कदाचित वडिलांच्या नात्याच्या व्यामिश्रतेत असेल. सांग मला रे सांग मला, आई आणि बाबा यातून कोण आवडे अधिक तुला. या बालपणीतला हा पेच आपण सगळ्यांनी अनुभवलाय. आई म्हणजे मूर्तिमंत प्रेम, तर बाबा म्हणजे धाक, दरारा. वडिलांचं मुलांवरील प्रेम बहुतांशी अव्यक्तच असतं. मुलांना सर्व उत्कृष्ट मिळावं म्हणून जीवाचं रान करणारे बाबा, कुठल्याही संकटात एखाद्या पहाडासारखा खंबीरपणे उभे राहणारे बाबा, आपलं प्रेम सहजपणे ओठांवर येऊ देत नाहीत. पण म्हणून त्यांच्या हृदयात प्रेम नसतं का? अर्थातच असतं. आज असे एक बाबा ज्यांनी पत्नीच्या मृत्यूनंतर आपल्या परदेशातल्या प्रेग्नंट मुलीची, तेही कोविडच्या काळात, अगदी अनोख्या पद्धतीने कशी काळजी घेतली, हे आपण आज कर्नल संजय पांडे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ज्यांनी आईच्या मायेनी मुलीची काळजी तर घेतलीच, पण हे बायोलॉजिकल नातंच त्यांनी जपलं नाही, तर आज ते रक्ताचं नातं नसताना सुद्धा आज आपले भारतीय सैनिक जे शहीद होतात त्यांच्या विधवांना मायेची ऊब देत आहेत. त्या विधवांचे ते पिता झाले आहेत. आणि हे सर्व कुठल्याही प्रसिद्ध लोलुपतेतून नाही, तर केवळ मानवतेच्या उर्मीतून. आज त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया. संजय सर, जुळ्या बहिणींचा कट्टा ऐसपेस गप्पा या आमच्या ऑनलाईन कार्यक्रमात मी श्यामा देशपांडे आणि मी नीना मोरोणे तुमचं मनापासून सर स्वागत करतो. नमस्कार. कर्नल संजय कमलाकर पांडे भारतीय सैन्य सेवेत साधारण 1981 पासून 2006 पर्यंत कार्यरत होते आणि गेल्या 8-10 वर्षापासून ते सतत लिखाण करीत आहेत. भारतीय सैन्य सेवेत विविध प्रतिष्ठित अभ्यासक्रम करीत त्यांनी शेवटी प्रबंधन शास्त्रात खासगी डिप्लोमा प्राप्त केलं. कर्नल संजय हे सतत सैन्याशी निगडीत राहिलेत. प्रथम 21 वर्ष विविध हवाई दल स्थानांमध्ये वडिलांबरोबर
आणि नंतरची 26 वर्षे भारतीय सैन्य दलात अशा प्रकारे भारताच्या विविध 35 स्थानांमध्ये राहिल्यानंतर आता निवृत्तीनंतर ते दिल्लीला 2008 पासून स्थायिक झाले. कारगिलमधील बटालिकमध्ये त्यांनी जवळपास 2.5 वर्ष आपल्या सैन्य तुकडीचं नेतृत्व केलंय. या दरम्यान उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना 8 गॅलेंटरी अवॉर्ड्स आणि त्यांच्या युनिटला प्रशस्ती पत्र प्राप्त झालंय. चेटवूड यांनी दिलेल्या मोटोनुसार सेफ्टी, ऑनर अँड वेलफेअर ऑफ द कंट्री कम्स फर्स्ट ऑलवेज हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी लष्करी सेवेदरम्यान देश प्रथम, मग सैनिक त्यांचं ते नेतृत्व करीत होते आणि मग स्वतः अशाप्रमाणे त्यांनी सेवेत स्वतःला झोकून दिलं. आता निवृत्तीनंतर कर्नल संजय यांनी आपलं आयुष्य सैन्यातील विद्वांसाठी व त्यांच्या मुलांसाठी समर्पित केले असून या उपक्रमाला त्यांनी सविता हे नाव दिले. त्यांची पत्नी सविता यांचं निधन झाल्यानंतर 2017 ते 2020 हे 3 वर्ष एकटेपणाचे, दुःखाचे आणि आत्मपरीक्षणाचे होते. या सविताच्या स्मृतींना तेजोमय ठेवण्यासाठी कर्नल संजय यांनी आपल्या उपक्रमाचं नावच सविता ठेवलं. सविताच्या स्मृतींना जपण्यासाठी त्यांनी आपली वेबसाईट तिच्या जन्मदिवशी काढली. त्यात नॅशनल सिक्युरिटी, लीडरशिप, विडोज, युथ एंटरप्रिनरशिप असे अनेक विषय त्यांनी घेतले. नंतर त्यांनी युट्यूब चॅनल सुरू केलं आणि मग आपलं पहिलं पुस्तक त्यांनी अंडर द सन हे देखील 27 सप्टेंबरलाच प्रसिद्ध केलं. आणि सैनिकांच्या विधवा पत्नींचे, त्यांच्या परिवाराचे कल्याण करण्याचं हे जे व्रत त्यांनी घेतलंय हे आज आपण त्यांच्या शब्दात ऐकणार आहोत. सर, तुमचं पुनश्च स्वागत. करायची गप्पांना सुरुवात. नमस्कार. नक्की माझ्यासाठी आजची मुलाखत खूपच खास आहे. आजपर्यंत बरेच लहान लांब असे इंटरव्ह्यू दिलेले आहे, पण प्रत्येक असं एक प्रोफेशनल असायचं. त्या व्यक्तीला मी ओळखायचो नाही, प्रश्न उत्तर आणि सगळं व्हायचं. पण आज खास फक्त मीना तुझ्यामुळे माझी वर्गमैत्रीण 45 वर्ष आधी आणि जुनी बहीण आत्ताच मी थोड्या वेळा आधी श्यामाला सांगितलं की तुला 3 वर्ष सतत कॉलेजमध्ये पाहिलेलं आहे पण कधी बोललो नाही. तर तुमच्या दोघांबरोबर आज ही मुलाखत देणं माझ्यासाठी खूपच खास आहे. आणि ऑनेस्टली जसं आपण म्हणतो की इट इज अ ऑनर अँड प्रिव्हिलेज की तुमच्या बरोबर आज मी गप्पा मारू शकतो आणि तुम्हाला वाटलं की हा त्या लायकीच आहे की आज आपण बोलवू शकतो. सो फॉर मी इट इज अ बिग ऑनर. तर तुम्ही प्रॅक्टिकली पूर्ण आयुष्य माझं तुम्ही आता समरीमध्ये सांगितलेलं आहे आणि आज आता 16-17 वर्ष झाले मी आता दिल्लीला आहे. विडोज बरोबर काम करतो, त्यांच्या मुलांना शिकवणं, ते सम्मान और जुबान म्हणून. आणि या सगळ्या गोष्टींनी असं नव्हतं की सविता गेल्यावर सुरू झाल्या. या सगळ्या गोष्टी सविता असताना मी कमांडमध्ये असतानाच सुरुवात झालेल्या होत्या या गोष्टी. आणि त्याच्या आधी पण एक माझं जे माझ्या जवानांबरोबर जे कनेक्ट होतं ते कनेक्ट म्हणजे आय कॅन बी प्राऊड टू से की इव्हन आज तुम्हाला 99.9% ऑफिसर्स मध्ये तुम्हाला पोस्ट रिटायरमेंट मिळणार नाही. आज मला रिटायर होऊन 18 पेक्षा जास्ती वर्ष झालेले आहे. आजही मी 600 जवान ज्या लोकांनी माझ्याबरोबर नोकऱ्या केलेल्या आहेत आजही त्यांच्या घरी जातो. युनिटची कुठली पण अशी विधवा नाहीये जिच्या घरी मी जात नाही, तुम्ही त्या पुरांना ओळखत नाही. विद्वांचे वडीलच झाले आहात म्हणूनच तर आज आम्ही फादर्स डे ला तुमची मुलाखत घ्यायचं ठरवलं. आणि सर त्याच्यासाठी तुम्हाला आधी सर्वप्रथम फादर्स डेच्या खूप शुभेच्छा देते. आणि गप्पांना सुरुवात करायच्या आधी मला तुम्हाला विचारायला आवडेल सर की तुम्ही पत्नीच्या निधनानंतर तुमच्या मुलीची आईच झालात. पुरुषांसाठी खरं तर हे काम सोपं नाहीये, खूप आव्हानात्मक असेल ते. तुमची मुलगी प्रेग्नंट असल्याचं कळल्यावर आणि तेही परदेशात आणि तेही कोविडच्या काळात तुम्ही तिची काळजी घेतली. तुम्हाला काय काय अडचणी आल्यात हा तो सगळा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. ऐकायला एक आर्मीमध्ये काही काही जोक खूप चालतात. अच्छा. त्याच्यात एक नॉर्मल एक असा जोक चालतो की अरे तुला महावीर चक्र कसं मिळालं, तुला वीर चक्र कसं मिळालं. तर तो जोक असा आहे की अरे डावीकडे आग होती जाऊ नव्हतो शकत, उजवीकडे आग होती जाऊ नव्हतो शकत, मागे खड्डा होता जाऊ नव्हतो शकत, काही चॉईसच नव्हती म्हणून समोर गेलो.
आणि समोर गेलो आणखी मग मला वीरचक्र मिळालं. माझी तसंच झालेलं आहे. घर माझं सगळं सविता सेंट्रिक होतं. म्हणजे सविता सेंट्रिक त्या लेवलपर्यंत सविता सेंट्रिक होतं की रिटायर झाल्याच्या 4 वर्षानंतर पर्यंत डेबिट कार्ड कसं वापरायचं मला माहिती नव्हतं. मी 10 रुपये घेऊन मी केरळला टूरसाठी गेलेलो आहे मार्केटिंगच्या, आणि तिकडनं सविताला फोन केलेला आहे की 10 रुपये तू पैसे का नाही घातले पर्समध्ये, तर डेबिट कार्ड आहे तर ते वापर. तर डेबिट कार्ड काय असतं, तुझ्या पर्समध्ये ठेवलेले आहे. तर त्या लेवलपर्यंत सविता सेंट्रिक घर होतं. जणू म्हणजे जसे आम्ही 3 मुलं होतो त्या घरात. घराच्या बाहेर निघाल्याबरोबर आर्मीचा ऑफिसर आणि काय काय पद नव्हते, पण घरात आल्यानंतर की एक व्यक्ती आणि तिच्या 3 मुलं, एक मुलगी, एक मुलगा, आणखी मी. तर इतकं सविता सेंट्रिक होतं. त्याच्यामुळे सविता जशी गेली तर जसं आपण म्हणतो सेंटर पोल एका तंबूचा मधला, जसा तो खांबच मोडला. आणि जेव्हा सगळा तंबू असा कोसळला तर त्यावेळेस या गोष्टींची मला जाणीव व्हायला लागली की मला काहीच येत नाही घरातलं, काहीच येत नाही मला. आणि त्याच्यानंतर मी माझी पत्नी गेल्याचं दुःख सांभाळावं की पोरांनी त्यांची आई गेली म्हणून पोरांना सांभाळावं. एक हिचं लग्न झालेलं होतं, तिचं लग्न होऊन 2 वर्ष झालेले होते जवळजवळ, आणि मुलगा नुकताच आलेला होता आपलं बीटेक करून. तर त्या याच्यामध्ये आता काय मी करावं की पोरांना सांभाळण्यासाठी की त्यांना वाटावं नाही की आई गेली. रिप्लेस करणं अशक्य. आता सगळ्यात पहिले सुरुवात कशी झाली की की दिवसातनं 3 वेळा मुलं जे आईच्या हातचं जेवायचे त्यांना आता अगदीच वेगळ्या चवीचं जेवण मिळायला लागलं की त्यांना जाणवतं आई नाहीये, रोज जाणवतं. मी म्हटलं त्यांना रोज जाणवू देणार नाही. म्हणून एक 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 करून सविताची सगळ्या रेसिपी शोधून काढल्या. जी मुलगी आमच्या बरोबर काम करायची तिला विचारलं, तिच्या बरोबर उभं राहायचं. तिला खूप सविताने शिकवलेलं होतं. कुठलीही अशी गोष्ट नाही की जी मी शिकलो नाही. आणि मग मी मुलांना एक एक करून ते खाऊ घालायचो. आणि मग एक दिवस असा आला की ते म्हणाले की अरे बाबा आज ती अगदी मम्मावाली भाजी झाली. त्या बात. तर त्या दिवशी मला म्हणजे सर्टिफिकेट मिळालं जसं. आणि त्याच्यानंतर मग माझं पूर्ण लक्ष तिकडेच होतं. तर 17 मध्ये सविता गेली आणि 20 पर्यंत 3 वर्षापर्यंत हे चालू होतं. त्याच्यामध्ये मग मुलगा माझा, त्याला पाठवायचं होतं, त्याला मला अजिबात माझ्या बरोबर ठेवायचं नव्हतं. आणि इतका जास्ती इमोशनली अटॅच होता की तो म्हणजे कम्प्लीट तो डिप्रेशनमध्ये गेला असता. म्हणून त्याच्यासाठी काहीतरी शोधून काढावं म्हणून त्याला कष्ट करून युकेला पाठवले की भाऊ बहीण दोघेही बरोबर राहतील, ते एका दुसऱ्याचं दुःख समजतील. आणि त्या याच्यामध्ये 3 वर्षानंतर निवेदिताने एक दिवशी मला फोन करून सांगितलं की बाबा मी कन्सीव्ह केलाय. म्हणजे आता आनंद काय सांगू आता. पण पहिला प्रश्न माझ्या डोक्यात आला की हिचं कोण करेल. सविता असती तर काय केलं असतं. आणि थोड्याच दिवसात थोड्याच दिवसात तिचं सुरू झालं. ओकार येते, जेवण जात नाही, मला हा त्रास होतोय. आणि ती तिच्यासाठी बाबा म्हणजे सगळं, म्हणजे तिचं विश्व म्हणजे बाबा लहानपणापासून. कुठलीही गोष्ट अशी नाही जी ती सांगायची नाही मला. म्हणजे तिच्या पिरियडच्या दुखण्यापासून ते घेऊन कन्सीव्ह केल्याचं कुठलीही गोष्ट असा हा लाज शब्दच नव्हता कधी आमच्या दोघांमध्ये. सगळं सांगायची. आणि इकडे मग मला खूप जास्ती असा मानसिक त्रास व्हायला लागला की म्हटलं हिला असं नाही ठेवू शकत मी त्रासात. आणि त्याच्यानंतर आता ठीक आहे सासूबाई आहे, त्या सासूबाईंनी खूप केलं त्यांचं. पण त्यावेळेस असं होतं की असं वाटतं की नाही हे जे काही आहे ते मला करायचंय, कारण सवितानी काय केलं असतं. आणि मग इंटरनेटवरती मी वेड्यासारखा रिसर्च करायला सुरुवात केला की मुलींना कन्सीव्ह झाल्यानंतर पहिलं मूल असताना काय त्रास होतो, ते आई काय करते आणि कुठल्या दिवशी काय करेल, काय खायला देणार, काय नाही, तिचं ओकाऱ्या कसं थांबवायच्या, नोझिया कसा थांबवायचा, तिचं डाएट कसं करायचं, तिच्या अंगामध्ये कुठले कुठले असे जे
केमिकल किंवा जे काही आपण म्हणतो, कुठल्या गोष्टी कमी होतात, हे जितकं आपण आई ज्या गोष्टी मुलीला खायला देते ती का देते, आळीवाचा काय संबंध आहे या गोष्टींशी, शतावरीचा काय संबंध आहे, आपण लाडू देतो काय, संबंध काय आहे यांचा. आणखी मग हळूहळू करत मी इतक्या डीप मध्ये गेलो जिथे मला कळायला लागलं की एक पर्टिक्युलर गोष्ट देण्याचं कारण हे असतं की कुठलं इम्बॅलन्स शरीराच्या आत चालू असतं ते कसं ठीक करायचं. आणि या सगळ्या गोष्टी ज्या सांगतोय याला मी महिना वगैरे नाही घेतला. मी रात्र दिवस बसलो असायचो त्यात. आणि सगळं करून 7, 8, 10 दिवसामध्ये मला बरोबर कळलं की मी जर अगदी इमिजिएटली तिला मी खायला गोष्टी पाठवल्या नाही, पौष्टिक गोष्टी पाठवल्या नाही तर त्रास होईल. तर मग कुठून पाठवू शकतो, मग कोणी पुण्याचं, आणि सगळीकडे कॉमर्शियल. आता कॉमर्शियल असल्यानंतर आता मी कसा विश्वास करू, हो ना. ही कॅलोरी त्याच्यात आहे, मी कसा विश्वास करू, कुठला केमिकल चाललं आहे मी कसा विश्वास करू, कुठल्या गोष्टी ज्या शरीराला पाहिजे त्या मी का विश्वास करू. मग डोक्यात आलं मीच का नाही करत. आणि त्याच्यानंतर मी पहिल्या गोष्टी गोळा करायला सुरुवात केल्या अमेझॉनवरनं. एक एक आयटम स्वतः मागवायचा, ऑर्गॅनिक स्टोअरमध्ये जायचो, अगदी एक नामवंत स्टोअरमध्ये 100% ऑर्गॅनिक गोष्टी गोळा करायच्या. आणि मग पहिले सेट लाडूचा मी तयार केला जानेवारीच्या 12-13 तारखेच्या जवळपास, म्हणजे तिने मला सांगितलेल्या 22व्या-23व्या दिवशी. आणखी एक मस्त पॅक तयार केला, स्पीड पोस्टने पाठवून दिला तिला. अच्छा. आणि नंतर कळलं ते 7 दिवसात तिला मिळालं. आणि त्याच्यानंतर तिची तब्येत इमिजिएटली सुधारायला लागली. क्या बात. त्याच्यानंतर ती म्हणे नाही बाबा तूच पाठव लाडू. आणि त्याच्यानंतर मग एक अशी सायकल सुरू झाली, दुसरा डब्बा पाठवला आणि मी म्हटलं नाही मी येतो आहे तिकडे, तुझ्या बरोबर राहायला येतोय. तेव्हापर्यंत सासूबाई तिकडे गेलेल्या होत्या, त्यांना काहीतरी 10-15 दिवसात परत यायचं होतं. मी म्हटलं मी येतो. आणि कोविडचा हे झालं 24 मार्च लॉकडाऊन लागलं. सगळीकडे लॉकडाऊन लागलं. तर फसलो. आता काय करायचं, फ्लाईट्स पण बंद झाल्या असतील तेव्हा. सगळंच बंद झालेलं होतं, हो. फक्त पोस्ट सुरू होतं. मग हो. त्याच्यामध्ये मग मी तिथे परवानगी असायची कुठले कुठले स्टोअर उघडे आहे कुठले नाहीये, पुढच्या 5 महिन्यात काय लागणार आहे सगळ्या गोष्टी मागवून घेतल्या. आणि त्याच्यानंतर मग हे एक ते सुरू झालं माझं ते लाडू तयार करण्याचं. बरोबर पहिल्या महिन्यामध्ये काय द्यायला पाहिजे, दुसऱ्या महिन्याच्या मध्ये काय द्यायला पाहिजे, तिसऱ्यात काय द्यायला पाहिजे, सकाळ दुपार संध्याकाळ तिच्याशी बोलत राहायचं. आणि गंमत म्हणजे जितक्या गोष्टी मी पाठवायचो आणखी ती खायची, तिला खूप छान वाटायचं. तिची तब्येत अगदी स्टेबल झाली. पण नुसतं फोनवर चालू असायचं. आणि हे सगळं जेव्हा चालू होतं तेव्हा मुलगा जो माझा लंडनमध्ये होता तर तो तिच्या बरोबर होता. तर आम्ही गंमत म्हणून म्हणतोच की तिचे प्री डिलिव्हरीचा पिरियड आणि पोस्ट डिलिव्हरीचा पिरियड, नवरा आणि लहान भाऊ त्या दोघांनीच तिथं पूर्ण बाळणपण केलं पहिले काही दिवस. आणखी इकडनं मी गोष्टी पाठवत असायचो हो. आणि रोज सांगायचं तिला की काय खायचं काय नाही खायचं, कुठल्या भाजीने काय झालं, म्हणजे कंटिन्युअस अशी कॉमेंट्री चालू असायची. आणि ते करता करता मग डिलिव्हरी झाली. ते झाल्याबरोबर दूध जास्ती यायला पाहिजे, तर दुधासाठी काय द्यायला पाहिजे, तर लॅक्टेशनसाठी, तर मग त्याचं रिसर्च झालेलं होतं. मग त्या लॅक्टेशनसाठी काय तिला पौष्टिक कुठल्या गोष्टी द्यायला पाहिजे त्याचे लाडू पाठवणं सुरुवात केलं. आणि या सगळ्या गोष्टी 15-15 दिवस आधी निघून जायच्या इकडनं. तर तिला बरोबर त्याच्यानंतर, आणि त्या गोष्टी अशा आहे या किती सगळ्या दिवसात मिळायचं तिकडे? 7 एक्झॅक्टली. आज मी मंगळवार आहे, पुढच्या मंगळवारी तिचा फोन यायचा की पाकिट मिळालं म्हणून. तर तसं पाठवत राहिलो मी. आणि ती 3 महिने झाल्यानंतर तेव्हापर्यंत पहिल्यांदा त्यांनी इंटरनॅशनल फ्लाईट्स ओपन केल्या. तर मी नोव्हेंबरमध्ये ऑगस्ट 3.5 महिन्याची ती असताना 1 डिसेंबर 2020ला मी तिला पहिल्यांदा भेटलो पिल्लूला. बाळ झाल्यानंतर. त्याच्यानंतर मग बाबा हिला म्हटलं हिची मालिश कोण करते काय करते, त्यांना नाही आम्ही थोडंसं असं तेल लावतो कारण तिला काय काही झालं तर
मी म्हटलं उद्यापासून मी सुरू करतो. आणि प्युअर अगदी ऑलिव्ह ऑइल मागवलं, कारण निवेदिताची पण मालिश लहानपणी मी ऑलिव्ह ऑइलनीच करायचो. मग त्या लहान बाळाला घेतलं आपल्या हातात आणि रोज सकाळी मस्त तिला 8 वाजता खाली झोपवायचं आणि रगडून रगडून अशी मस्त त्या पोटाची मालिश करायचो. आणि ही बाजूला मांडी घालून बसली राहायची. बाबा ती तुटेल, बाबा ती तुटेल. कारण तिची कधी उजवी टाच डाव्या कानाला, डावी टाच उजव्या कानाला, हात हे करायचो मी. पालथं घालायचं पायावरती मस्त. पण तिचं नुसतं बाबा ती तुटेल, बाबा ती तुटेल. म्हटलं काही तुटेल नाही. म्हणून ही गंमत चालू असायची. 3-4 महिने तिथे होतो मी. खूप मस्त मालिश आणि तिचं खाणं पिणं सगळं. त्याच्यामध्ये ते लॅक्टेशनचे तिचे प्रॉब्लेम, इथे बाबा गाठ आली आता मी काय करू. ही कुठलीही अशी गोष्ट नाही जी कुठली एक मुलगी आपल्या आईला संकोच न करता सांगते की तिने माझ्याकडनं लपवली असेल. सरळ सांगायची. तुम्ही आईच झालात तिची. आईच खरंच आहे. आणि जितकं मला कळायचं मी सांगायचो, जे नाही कळायचं तर ते तिला म्हणायचो 1-1.5 तास दे मला. तेव्हापर्यंत मला कळलेलं होतं कुठल्या साईट्सवर जायचं, कुठे जायचं, काय विचारायचं आपण. आणि असं करत जितकी मदत करू शकलो तिकडनं. सासू होतीच तिची, ती गाईड करायची, ती पण सांगायची. मी इथे होतो. तर असं करत 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 त्या लहान मुलाला हे केलं. आणि हे लाडू जे खाणं होतं हे कधीच थांबलं नाही. बरोबर त्या शरीराची जी त्यावेळेस अवस्था होती डिलिव्हरी नंतर किंवा डिलिव्हरीच्या आधी, त्या महिन्याची पौष्टिक गोष्ट तिला मी पुरवत वर्षभरापर्यंत पुरवत राहिलो. तेव्हापर्यंत या लहान पोरीने आपलं तोंड उघडलं खाण्यासाठी. तर तिला त्याच्यानंतर आता बाळाला काय द्यायला पाहिजे म्हणून त्याचं रिसर्च झालं. म्हणून बाळाचे लाडू वेगळे केले. मग ते बाळाचे लाडू केल्यानंतर तिला इतकं आवडलं की तिचं नावच त्याने ठेवलं आबा लाडू. तर आणि आज ती 3.5 आता या ऑगस्टमध्ये 4 वर्षाची होणार आहे. परवा तिच्या बरोबर होतो. 40 लाडू देऊन आलो. दिल्लीला येते आबा लाडू. आबा लाडू शिवाय ती दुसरा लाडू खातच नाही ती. परवा पहिल्यांदा तिने सुषमाने केलेला रवा आणि नारळाचा लाडू खाल्ला, आवडला. गंमत म्हणू. पण तिचं स्टेपल डाएट म्हणजे आबा लाडू. आणि इतकी गंमत झाली याच्यानंतर. आणि मी ट्विटरवर लिहायचो या गोष्टी लहान लहान. तर त्याच्यामध्ये एक आम्ही वेबसाईटही सुरू केली, abadabba.com. आबा डब्बा म्हणून एक आम्ही वेंचर सुरू केलं. त्यात खूप लोक विचारायचे रेसिपी सांगा, काय सांगा, तुम्ही आम्हाला तयार करून द्या. तर असं त्याला करता करता आज ती मुलगी 4 वर्षाची व्हायला आली. तर हे करून म्हणजे माझ्याकडनं तुम्ही कधी काही सुद्धा अशी असं तिला जाणवू नाही दिलं की तुझी आई नाही. आणि कौतुकास्पद आहे. 1-2 वर्ष आधी असंच मला वाटतं बहुतेक 2022 मध्ये की असंच बसलेलो होतो. म्हटलं यार हे आता 3 वर्ष झाले, 3 वर्ष झाले होते तेव्हा की आपण केलं. तर ट्विटरवर असं एक साधा थ्रेड लिहिला मी की की असं असं माझ्या मुलीबरोबर झालं आणि असं असं मी केलं. कधी मी म्हणजे माझ्या डोक्यातही नव्हतं की मी लिहीन, पण असं कंटाळलेलो होतो, काहीतरी करायचं, एकटंच असायचं. तर लिहायला सुरुवात केली की हे केलं मी. आणि काही मला माहिती नाही, हे मदर डे फादर डे वगैरे हे सगळे तर वेस्टर्न कॉन्सेप्ट तर माझ्या डोक्यात जात नाही. आणि मी नुसतं हे त्या दिवशी ट्विट केलं. आणि त्या दिवशी मदर डे होता हे मला नंतर कळलं. हो. आणि ती काहीतरी असं ते ट्विट ती व्हायरल झाली आणि 35,000 लाईक्स आणि काय आणि काय. नाही, कारण आपल्या इथे म्हणजे आयांचंच काम आहे असं असं गृहीत धरलं गेलंय वर्षानुवर्ष ना. वडिलांचं हेच नाही बा. वडिलांना काही इंटरेस्ट नाही घेतला तरी चालतंय बा. आयांचंच काम असतं. तर मला मला काहीच असं वेगळं वाटलं नाही मी काय करतो आहे. मला नेहमी असं वाटायचं की अरे सविता असती तर हे केलं असतं तर करावं, सविता असती तर हे केलं असतं. तर काही डोक्यात नव्हतं माझ्या ज्यावेळेस करत होतो. पण केल्यानंतर जेव्हा ते ट्विटरवरती टाकलं
त्या दिवशी मला कळलं की हे काहीतरी वेगळं होतं हे. आणि त्याच्यानंतर जसे कॉल यायला सुरू झाले आणि हिंदुस्तान टाइम्स असून टाइम्स ऑफ इंडिया आणि दैनिक जागरण आणि बीबीसी आणि म्हणजे काही लिमिट नाही इतके कॉल. आणि सगळ्यांना फक्त हेच की म्हणजे एक बाबा आई कसा होऊ शकतो, की सगळ्यांना तेच ऐकायचं होतं. आणि मला आजही मला काही असं वाटतच नाही मी काहीतरी वेगळं केलं. मला फक्त वाटतं की सविता गेल्यानंतर जे मी स्वयंपाक करायला सुरुवात केली की हीच चव या पोरांना मिळावी जी सविता द्यायची. त्याचं हे ग्रॅज्युएशन होतं की याला मूल झालेलं होतं तेव्हा. तर अशी झाली गंमत. असा बाबा अच्छा. आई झाला. तुम्ही आईच झाली खरंच आहे. एवढं कोण जनरली करतं? जनरली वडील गेल्यावर आई दुहेरी भूमिका सांभाळते, बाहेरची सांभाळते, घरची हो सांभाळते. ना. अशा केसेस खूप रेअर असतात. हे नंतर कळलं ना, आधी आधी नव्हतं माहिती. ज्यावेळेस चालू होतं काही कल्पना सुद्धा नव्हती की आपण काहीतरी वेगळं करतोय. असं वाटायचं की नाही, पोरांना जर आई नाहीये तर मी आई होईन त्याची. त्या बाबतीत. सर तुम्ही सीओ होते, कारण कमांडिंग ऑफिसर अतिशय जबाबदारीचं पद. आणि हे निभावताना तुमचं जवानांशी नातं कसं होतं, जवानांसोबतचं? हे ना खूप डीप प्रश्न आहे हा. म्हणजे एक तर असा प्रश्न असतात ना, म्हणजे बेसिकली आपण सरफेसवरती काहीतरी विचारतो नातं कसं होतं. हा किती डीप प्रश्न आहे मी तुम्हाला. ऍज सीओ, कमांड सीओ असताना. हो, तुम्ही सीईओ असताना तुम्ही जवानांशी नातं तयार नाही करू शकत. नाही. नाही, करूच नाही शकत. तुमच्या रिलेशन मध्ये जर डेप्थ एक नसेल, एक- तुमच्या रिलेशन मध्ये त्या संबंधामध्ये जर डेप्थ नसेल तर असे रिलेशन तयार नाही होऊ शकत. आता सीईओ असताना माझे रिलेशन असे तयार झाले हे खूप चुकीची गोष्ट आहे जर असं म्हणजे इम्प्रेशन मिळत असेल तर. मी खूप साध्या घरातला मुलगा आहे, खूप साधा. माझे वडील एअरफोर्समध्ये जवान होते आणि आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये ऑफिसर, जेसीओ आणि जवान इतकं एक असं दोन वेगळे भाग आहे ना, वॉटर टाईट. सोशली झिरो इंटरॅक्शन असतं, झिरो, काही इंटरॅक्शन नसतं. ऑफिसर काडर वेगळा, जवान आणि जेसीओ वेगळा. मी जवानाचा मुलगा आहे. पूर्ण आयुष्य मी फक्त एअरफोर्स स्टेशन्समध्ये काढलेलं आहे. दुरून आम्हाला अशी ऑफिसर मेस दिसायची. हो. आम्हाला अशी ऑफिसर लोक कारमध्ये आणि स्कूटरवर जाताना दिसायचे. आमचे बाबा सायकलवर परत येताना दिसायचे. आणि आमची सोशल लाईफ काहीच नव्हती. जेच आपसामध्ये मराठी 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 फॅमिलीज आपसामध्ये काही सण वगैरे झाले तर, नाही तर काहीच नसायचं. तेव्हापासून माझं स्वप्न की मला ऑफिसर व्हायचंय. आणि ते करत करत एअरफोर्स स्टेशनमध्ये राहत 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 ग्रॅज्युएशन, कुठे ऍडमिशन मिळत नव्हती. जिथे ऍडमिशन मिळालेली होती दिल्लीला, युनिव्हर्सिटीमध्ये 1 वर्ष केलं मी आणि तिकडनं बदली झाली. तेव्हा तितके पैसे पण नसायचे की चल तू इथे खोली घेऊन राहा, हॉस्टेलमध्ये राहा आणि 2 वर्षाचं ग्रॅज्युएशन पूर्ण कर. नागपूरला पाठवलं की तू तिथे जा, तिथून ग्रॅज्युएशन कर. मला परत फर्स्ट इयर करावं लागलं, वर्ष वाया गेलं माझं. पण डोक्यामध्ये एकच, मला ऑफिसर व्हायचं. ग्रॅज्युएशन कधी संपलं, मी परीक्षा फायनलमध्ये असताना कधी दिल्या, माझा इंटरव्ह्यू कधी झाले, मी कधी तिकडनं निघून गेलो हे ना माझ्या मित्रांना माहिती ना काय. मी तिथे फक्त एक असं ट्रान्झिट म्हणून आल्यासारखं झालं. ज्यावेळेस ओटीए मध्ये पोहोचलो, ट्रेनिंगला पोहोचलो, माझं स्वतःचं काही कॅरेक्टरच नव्हतं. म्हणजे फॉर्मच झालेलं नाही आयुष्यात. फक्त घरामध्ये जे संस्कार मिळाले तेच. पण आता बाहेर निघाल्यावर आपण काय करायचं. मला ऑफिसर व्हायचं होतं, मी त्या अकॅडमीमध्ये पोहोचलेलो होतो. आणि तिकडे गेल्यानंतर अजून जास्ती मी घाबरलो. कारण बाकी सगळे त्यावेळेस खूप असा मोठा ट्रेंड असायचा की आर्मी ऑफिसर्सचे, एअरफोर्सचे सगळे मुलं फक्त ऑफिसर म्हणून यायचे. तर जर 30 मुलं माझ्या बरोबर होते त्याच्यातले 12-14 तर ऑफिसर्सचे मुलं होते. नुसतं फाड 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 नुसतं इंग्लिशमध्ये बोलणारे आणि नुसतं शो ऑफ करणारे. आम्ही ऑफिसर मेसमध्ये असं करायचो, आम्ही या पिकनिकला गेलो. आम्हाला काहीच माहिती नाही हे काय बोलताय हे लोक. आणि मी एकटा जवानाचा मुलगा. मी म्हटलं की मला जर या ऑर्गनायझेशनमध्ये, मला आर्मीमध्ये जर मला काहीतरी व्हायचंय तर मी म्हणजे विचारू कोणाला ना की करायचं काय मला.
तर त्या दिवसांमध्ये काय झालं, आमचे लिडरशिपचे क्लासेस असायचे, प्रॉपर म्हणजे शिकवायचे तिथे लिडरच्या क्वालिटी काय असायला पाहिजे, खरं बोलणारं, त्याचं लॉयल्टी, त्याची इंटिग्रिटी, त्याची हे ते वगैरे असे 10 क्वालिटी. पास आउट जेव्हा व्हायला आलो त्यावेळेस चटवूडचा मोटो काय आहे पहिल्यांदा आयुष्यात ऐकला. चटवूड कोणा माहिती नाही. नंतर कळलं की चटवूड आर्मीचा चीफ होता 1930 मध्ये इंडियाचा, आणि 1932 मध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमी जेव्हा सुरू झाली देहरादूनला, तर तो तिथे जाऊन त्यांनी जे स्पीच दिला त्या स्पीचचा हा भाग होता चटवूडचा मोटो, जो पहिल्यांदा मी ट्रेनिंग मध्ये ऐकला. तर मोटो म्हणजे हे कसं असायचं, तो म्हणाला, द सेफ्टी, ऑनर अँड वेलफेअर ऑफ युअर कंट्री कम्स फर्स्ट, ऑलवेज अँड एव्हरी टाइम. द ऑनर, वेलफेअर अँड कम्फर्ट ऑफ द मेन यू कमांड कम्स नेक्स्ट, ऑलवेज अँड एव्हरी टाइम. Your own ease, comfort and safety comes last, always and every time. मला 2 गोष्टी मिळाल्या ट्रेनिंग मध्ये, एक चटवूडचा मोटो आणि एक लिडरशिपच्या क्वालिटीज. मग मी तेव्हा ठरवलं माझं स्वतःचं काही कॅरेक्टर नाहीये, माझं काही फॉर्मच झालेलं नाहीये. तर जर या गोष्टी खऱ्या असतील तर आपण असं आयुष्य राहून पाहावं का. म्हणून 1981 मध्ये तेव्हा शपथ खाल्ली की हा चटवूडचा मोटो आणि त्यांनी ज्या लिडरशिपच्या क्वालिटी शिकवल्या आहे, मी म्हणजे सेनामध्ये बर्बाद झालो तरी चालेल, पण मी हा रस्ता सोडणार नाही. हे मी म्हणजे 22 वर्षाचं माझं वय असताना, कारण माझ्याजवळ काहीच नव्हतं, कोणापासून शिकू, काहीच शिकायला नव्हतं. तर मी म्हटलं ठीक आहे, जर आपले हे लोक शिकवताय अकॅडमीमध्ये असं आहे, आपण करून पाहू. कधी लेटडाऊन नाही केलं जवानांना. किती मोठ्या चुका होत्या सगळ्यात समोर मी उभा, मला शिक्षा द्या, जवानावरती काही येऊ नाही द्यायचं. आणि लोक करिअरसाठी मरमर करतात, कधी जन्मात करिअरसाठी मरमर केली नाही. ऑफिसर्सच्या मागे पिढी होतं, एसीआर चांगला पाहिजे, हे पाहिजे, मेडल पाहिजे, कधी मागे गेलो नाही. असं करता करता हे तेव्हापासनं जवानांमध्ये इतका जास्ती रिस्पेक्ट निर्माण झाला की आमच्या वेळेस जेव्हा 10 आणि 15 आणि 20 वर्षाची नोकरी असणारे ऑफिसर्स जवळ जवान कधी जायचे नाही. माझी 2 वर्षाची नोकरी असताना माझ्याजवळ जवान यायचे की आमच्या गावामध्ये हा प्रॉब्लेम झालाय, माझी जमीन अशी होती, माझ्या बायकोच्या नावाने हे होतं, आता तू कर काही. आता मला काहीच माहिती नसायचं काय करायचं. नंतर म्हटलं की याचं एक पत्र लिहून पाहतो, आणि मग पत्र लिहायचं तहसीलदारला, एक पत्र लिहायचं डिस्ट्रिक्ट कलेक्टरला, एक पोलीस स्टेशनला, आणि थोड्या दिवसांनी एक माणूस सुट्टीवर आला की तुम्ही ते पत्र लिहिलं आणि त्याच्यामुळे माझं सगळं काम झालं. त्यावेळेस पहिल्यांदा कळली की किती ताकद आहे माझ्या सिग्नेचरमध्ये, कारण एक रँक लागलेली आहे नावाच्या आधी. त्याच्यानंतर युनिटमध्ये नाव पसरलं की अरे याच्याकडे जा, हा सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. असं करता करता मला रुरल इंडिया, आपण म्हणतो ग्रामीण भारत, मला पूर्ण ऑर्गनायझेशन कळलं त्यांचं की अरे हे लोक कशी ऑर्गनाइज्ड आहेत. कोणाचे जमिनीचे प्रॉब्लेम, कोणाचा पाण्याचा प्रॉब्लेम, कोणाचा ते केनालचा प्रॉब्लेम, नहर, हे ते वगैरे, मी सगळं करायला लागलो. आणि हे जवळजवळ खूप येत गेले. तर माझा कनेक्ट 82 पासूनच सुरू झाला जवानांबरोबर. तर ज्यावेळेस मी सीओ झालो त्यांना कधी वाटलंच नाही की हा सीओ आहे. त्यांना माहिती होतं की हा माणूस आहे आपला आहे, आपण जिवंत असताना आपल्या बरोबर आहे, आपण मेल्यावर आपल्या बरोबर आहे, माझ्या बायकोला हा सोडणार नाही, माझ्या पोरांना हा सोडणार नाही. खूपच छान. आणि असा तुमच्यावरती एकदा विश्वास तयार झाल्यानंतर ज्यावेळेस मी बटालिकला गेलो, युनिटला जे 12 गॅलंट्री अवॉर्ड मिळालेले आहे, युनिटला इतकं मोठं अवॉर्ड मिळालेलं आहे, हे तेच लोक आहे जे न विचार करता एक ऑर्डर दिली ते हे मारायला तयार असायचे. खरंच. जेव्हा आपण कनेक्ट म्हणतो, हे कनेक्ट एका दिवसात नाही, नाही. आणि हे कनेक्ट तुम्ही कुठल्या तरी एक तुम्हाला ध्येय तुमचा काहीतरी होता, काहीतरी एक हिडन एम आपण म्हणतो, काहीच नव्हतं. माझं हिडन एमच जवान होतं. कारण ओटीए मध्ये सांगितलं होतं की आधी देश, त्याच्यानंतर जवान, आणि तुम्ही सगळ्यात शेवटी. स्वतःची कधीच काळजी केली नाही. आज 18 वर्ष झाले रिटायर होऊन त्याच जवानांबरोबर जाऊन बसतो, त्यांच्याच बरोबर जाऊन बसतो,
सविता माझ्याबरोबर त्यांच्याच घरी जायची, त्यांच्याच घरी बसायची जाऊन. आज सुषमा आहे, सुषमा त्यांच्या घरी जाते, माझ्या बरोबर बसून त्यांच्याच बरोबर आपण बसून जेवतो. तर डोळ्यांनी पाहतात सगळेजण की आज 18 वर्षानंतर लोक विसरायला तयार नाही. आणि आर्मीची सगळ्यात फेमस एक सेइंग काय आहे की आर्मीची दोस्ती फक्त आरपी गेट तक, म्हणजे रेजिमेंटल पोलीसचं जे गेट असतं जिथून तुम्ही आतमध्ये शिरता, आर्मीची दोस्ती फक्त तिथे, बाहेर निघाल्यावर नाही. आज मला बाहेर निघून 18 वर्ष झाले, आणखी माझं कोणाशी नातं तुटलेलं नाही. तर जेव्हा सीओ म्हणून की तुमचं रिलेशन कसं होतं तुमच्या जवानांबरोबर, इतकी हिस्ट्री कळल्याशिवाय इतकं माझं घट्ट काय आहे त्यांच्या बरोबर, हो ना, खरंच आहे. तर हे आहे. तुम्ही म्हणजे सीओ असताना तुम्ही या लोकांना मानसिक सपोर्ट आधार दिलाच, त्यांच्या कुटुंबांना दिला, अजूनही देत आहात. या तुमच्या सेवाभावी वृत्तीचं बीज केव्हा रोवल्या गेलं? मी एक गोष्ट नेहमी आजही सांगतो, मी तेव्हाही सांगायचो, ऑफिसर खांद्यावरती रांग घातली, आम्ही सल्यूट मिळालाय आम्हाला सगळीकडनं, कोणाची हिंमत होत नाही मी काहीतरी बोललो तर त्याला मना करायला. पण मला जेव्हा पुढची रँक मिळते आहे, तुम्ही माझ्या खालचे जवान काढून टाका, मला ती रँक नाही मिळू शकत. तुम्हाला प्रत्येक तुमची रँक तुम्हाला मिळते, पण तुम्ही काहीतरी काम केलेलं आहे चांगलं म्हणून मिळते. ते काम कोण करताय? ते जवान करतात. खरंय. एक वृत्ती काय तयार झालेली आहे की आपण रँक घेत जाव्या, जवानांचं तर कामच आहे माझ्यासाठी काम करणं. तर म्हणून जितके दिवस मी आर्मीमध्ये होतो, आजही युनिटमध्ये माझं नाव म्हणजे घेतलं की असा दरारा असतो की इतका कडक सीओ आपल्याजवळ पूर्ण आमच्या 60-65 वर्षाच्या हिस्ट्रीमध्ये आलेला नाहीये. इतका जास्ती कडक म्हणून मी फेमस आहे माझ्या युनिटमध्ये. पण कमांड संपली त्याच्यानंतर म्हटलं मी की उरलेले पूर्ण आयुष्य ज्या लोकांनी मला या होद्यावरती, पोझिशनवरती आणलं, मला त्या लोकांना परत देणं खूप जास्ती जरुरी आहे. तर म्हणून मी असताना तर मी त्यांच्याकडे जितके त्यांचे प्रॉब्लेम आहे लुक आफ्टर करायचोच, भरपूर आहे जे तर सर्व्हिसमध्येच असताना करायचो. पण त्याच्यानंतर त्यांना सोडलंच नाही कधी. मी म्हटलं की नाही, आपण जिथे जिथे मदत करू शकतो यांना करावं. आणि मी आणि सविता दोघंही आम्ही कंटिन्युअसली हे करत राहायचो. आम्ही दोन आर्मीमध्ये असतानाही आम्ही लोक त्यांच्या गावाला भेटायला जायचं, त्यांना गावात त्यांच्या विधवेला भेटायला जायचं. तर एकटं तुम्ही आर्मीत तर तुम्हाला सुट्टी देत नाही जाण्यासाठी, मग कसं जाणार? तर आम्ही सुट्टी घ्यायचो आणि मी सुट्टी घेऊन घरी आपल्या बायको पोरांच्या बरोबर राहायचं. त्याच्याऐवजी मी त्यांना जम्मूला बोलवायचं. तिकडनंच आम्ही आपली गाडी घ्यायचो, कुठल्या मित्राची कार घेतली किंवा टॅक्सी घेतली आणि आम्ही हिमाचलमध्ये, जम्मूमध्ये या विधवांच्या घरी निघून जायचो आम्ही आणि सगळ्यांना भेटून द्यायचो. तेच कंटिन्युअसली चालत आलेलं आहे. फक्त फरक पडला 2017 मध्ये. सविता गेल्यावर ज्यावेळेस यांना कळलं, सगळ्यांना कळवलं, तर एका विधवेचा मला फोन आला की आता तू येणं बंद करशील, आता तर मॅडम नाहीये. तर मी तिला म्हटलं की तसं काहीच नाहीये, संबंध तुटणार नाही. तर सविता गेल्याच्या 40व्या दिवशी मी गाडी घेऊन निघालो दिल्लीहून आणि 2-3 दिवसामध्ये 2200 किलोमीटर गाडी चालवून मी 13च्या 13 सगळ्या विधवांना भेटून आलो. त्यांना फक्त सांगून आलो प्रत्येकाच्या घरी जाऊन की आधी आम्ही वर्षातनं एकदा यायचो भेटायला, मी आणि सविता. कधी जमलं तर 2 वेळा आपण भेटायचो. पण मी आता तुम्हाला शब्द देतो आहे की दरवर्षी कमीत कमी मी तुम्हाला 2 वेळा भेटायला येईन, संबंध तुटणार नाही. आणि त्याच्यानंतर अजून जास्ती त्यांच्याबरोबर घट्ट करत गेलो संबंध आणि त्यांच्या मुलांना पाहायला सुरुवात केलं. आणि गंमत म्हणजे कशी, जेव्हा पाहिजे तेव्हा त्या फोन करतात, जेव्हा पहा. कधीतरी जास्ती दिवस झाले फोन नाही केला. आणि आहे का या पोरी, कोणी 27 वर्षाची विधवा, कोणी 33 वर्षाची विधवा, कोणी 37 वर्षाची विधवा, कोणाचे पोरं नर्सरी 1-2 मध्ये, कोणाचे पोरं 8वी-9वी मध्ये, सगळ्या पोरीचं नाव. 11:30 वाजता रात्री फोन आला एकदा दिल्लीला. मिनटा, हाँ जयदुर्गे स्नेहलता बोलो. नहीं कुछ नहीं सर. बोले घड़ी देखिए क्या टाइम हो रहा है.
हाँ जी सर, 11:30 बज गए रात के। मतलब कुछ तो होगा ना, अभी रात को फोन किया। नहीं नहीं, आपकी आवाज सुननी थी। बोलाय. गुड नाईट सर. आता आपला फक्त आवाज आपला ऐकून जर कोणाचा तुम्ही एक दिवस तयार करू शकता, तर असे म्हणजे तो सेवाभाव तर असं आपला म्हणजे ओढल्या गेलो मी खूप जास्ती. आणि आशा राणीचं सविता सांगा ना गेल्यानंतर- सर. आशा सर, राणीचा इन्सिडेंट, आशा राणीचं सांगा ना आम्हाला. हो हो, ते एक चांगलं आहे. त्याच्या आधी फक्त एक लहान गोष्ट म्हणजे कशी, सविता गेल्यानंतर तेव्हा मी पहिल्यांदा ठरवलं, जे कधी आधीच ठरवलं नव्हतं आयुष्यात, की उरलेलं माझं जितकं आयुष्य आहे ते फक्त आणि फक्त विडोज, मुलांसाठी आणि जवानांसाठी मी डेडिकेट करून टाकेन. आणि त्याच्याशिवाय मी आजकाल काहीच करत नाही. आशा राणी, खूप चांगला विषय. 1982 मध्ये ज्यावेळेस मी आर्मीमध्ये पहिल्यांदा आलो, युनिटमध्ये पहिल्यांदा गेलो, तर माझ्या बाजूच्या ऑफिसमध्ये एक क्लर्क असायचा, शमशेर सिंग म्हणून. आणि माहिती आहे युनिटचे इतके सारे असतात, त्यातला हाही एक. 2003 मध्ये ज्यावेळेस मी कमांड टेक ओव्हर केली, कमांड घेतल्याच्या 13व्या दिवशी हार्ट अटॅकनी तो गेला. आणि माझीच कमांड असताना, आणि पहिला माझी कॅज्युअलिटी जी मी युनिटमध्ये पाहिलं तर हार्ट अटॅकने गेला. आणि आम्ही अलाहाबादला होतो. त्यांनी आपले बायको पुरं जलंधरला ठेवलेले होते काहीतरी शिक्षणासाठी वगैरे. आणि 2 महिन्यानंतर आम्ही बटालिकला गेलो. तर आता सगळे, आता इतके प्रोसिजर्स असतात, इतक्या गोष्टी असतात, आणि बटालिक त्यावेळेस कारगिल म्हणजे ऍक्टिव्ह होतं खूप तिकडे. LC वरती पाकिस्तान बरोबर डेली आमचं चालत असायचं, म्हणजे लढाई चालू होती असं समजायचं. त्याच्यामध्ये कधीतरी फोन तो वगैरे काहीच नव्हते, पत्र लिहायचो. मग कळलं एकदा की पेन्शन आलेली नाही, त्रास होतोय. 6 महिने झाले होते. पण त्यावेळेस थोडीशी मला काळजी वाटली. म्हणजे 6 महिने इतकी ते वेळ लागत नाही. म्हणून एकदा मी जलंधरला सुट्टीवर गेलो. तिकडनं मी सिव्हिल बस पकडली आणि त्यांच्या घरी गेलो जलंधर कॅन्टमध्ये. 3 मुलं, 8वी 9वी 10वी, आणि आशा राणी घरी. आणि त्यावेळेस मला कळलं यांच्याजवळ काही पैसे मिळालेले नाही, यांना इन्शुरन्सचे पैसे मिळालेले नाही. या लोकांची म्हणजे अगदी भीक मागतील तशी कंडिशन झालेली होती. भाडं द्यायला नाही, सिव्हिलमध्ये घरात राहत होते. त्या आईनी ठरवलं होतं जलंधर कॅन्ट सोडायचं, गावात जाऊन राहू, कारण गावात घर आहे, आणि तिथल्या शाळेमध्ये पाहू, शिकले तर ठीक आहे, नाही तर काहीच नाही. मी त्यावेळेस मग तिला पहिल्यांदा म्हटलं तुझे पोरं आर्मी स्कूल सोडणार नाही. म्हटलं थोडे 2-3 महिने फक्त मला दे, आणि त्याच्यानंतर मी म्हटलं सगळं ठीक करून देतो, पेन्शन वगैरे सुरू करून देतो. आणि त्याच्यानंतर तिला आर्मीच्या आतमध्ये कॅन्टॉन्मेंटमध्ये तिला क्वार्टर दिलं, म्हणजे तिचं भाडं बंद केलं. आर्मी स्कूलमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलून त्यांची फीस कमी केली. त्यांना घर अशा जागी घेऊन दिलं की त्यांना कुठली सिव्हिल बस वगैरे करावी लागायची नाही, तिकीट वगैरे द्यायला. तर ते त्यांचे खर्च कमी केले. त्याच्यानंतर युनिटमधनं त्यांना पैसे पाठवायचे थोडे थोडे. आणि मग एक माणूस लावला मी त्याच्या पेन्शनच्या मागे. आणि नंतर जाऊन कळलं की आर्मी जरी आपल्याला बाहेरनं दिसायला खूप चांगली असली तरी काही काही गोष्टी आपल्याला एक्सेप्ट करावं लागतात. भयंकर मोठं ऑर्गनायझेशन आहे, आणि या ऑर्गनायझेशन मध्ये हे नाहीये, हार्ट नाहीये, हार्टलेस. पडली फाईल पडली राहू द्या, कोणाला फरक पडत नाही. फरक कोणाला पडतो? फक्त कमांडिंग ऑफिसरला, कारण त्याचा जवान आहे. म्हणून बटालिक होऊन तिकडे लढाई चालू आहे आमची पाकिस्तान बरोबर, आणि तिकडनं घेऊन मी एक माणसाला फाईल दिली याची, आणि त्याला सांगितलं की तुला इंडियामध्ये जिथे फिरायचंय फिर, जिथे जायचंय जा, विचारायचं नाही, युनिट पैसे देईल, मला त्याची फाईल कुठे आहे शोधून काढ, सांग मला की चालू काय आहे. आणि मी म्हटलं युनिटमध्ये परत यायचं नाही जर तुझ्याजवळ उत्तर नसेल तर. तुला वर्ष पाहिजे वर्ष घे, 1 आठवडा पाहिजे 1 आठवडा घे, तुझा 100% मी तुला कव्हर देईन.
तो माणूस 4-5 महिने फिरून आल्यानंतर कळलं की याची पोस्टमॉर्टम रिपोर्टच जमा झालेली नाहीये, त्याच्यामुळे कोणी काहीही करत नाहीये. आणि तिकडनं सुरू करत करत फॉलोअप करत नाही का ऑफिशियल, गव्हर्नमेंट ऑफिशियल फॉलोअप काही नाही? कोणाला इंटरेस्ट नसतो. पडली तर पडली. आता मिलिटरी हॉस्पिटलनी ऑटोप्सीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलं. आता सिव्हिल हॉस्पिटलनी ऑटोप्सीची रिपोर्ट पाठवली नाही परत. तर एमएच मध्ये कोणालाच काही पडलेली नाहीये की अरे त्याची ऑटोप्सी रिपोर्ट आलेली नाहीये. सरप्राइझिंगली म्हणजे हे हो, स्केअरी आहे. या गोष्टी खूप सरप्राइझिंग आहे. आणि या गोष्टींसाठी मी खूप जास्ती बोलतो मी. म्हणून मी एकदा मीनाला सांगितलंही होतं की तुम्हाला ठरवावं लागेल की मला इंटरव्ह्यू घ्यायचा की नाही, कारण या गोष्टी मी सोडत नाही. मी खूप कंट्रोवर्शियल आहे या म्हणजे गोष्टी. मलाही आश्चर्य वाटलं. हो. आणि मी जेव्हा हे केसेस टेकअप करतो, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स पर्यंत सगळेजण चुप बसलेले असतात. कोणी बोलत नाही. त्यांचं अपयश आहे ना हे. एक्सेप्ट करतात मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स वाले, एक्सेप्ट करतात ते लोक. आणि ही सगळी केस याची आर्मीमध्येच फसलेली होती. आणि मग तिकडनं जाऊन त्या टेबलांवरती उभं राहून एका टेबलावरती साईन करवणं, ती फाईल घेऊन जाणं दुसऱ्या टेबलावरती ठेवत 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 या माणसाला ज्यावेळेस पेन्शन मिळाली 6.5-7 वर्षानंतर, बापरे. आणि 6.5-7 वर्षानंतर पर्यंत फक्त मी, सविता, आशा राणी, तिचे 3 मुलं, कुठलं त्यांचं शिक्षण मागे पडू दिलं नाही. सगळे त्यांचं चालू राहिलं. काही बिचाऱ्यांजवळ पैसे नाही. मी त्या दिवसांमध्ये त्यांना पत्र लिहायचो, आशा राणीला, मुलांना. ते आजपर्यंत त्यांनी जपून ठेवलेले आहे. त्याच्यातलं एक पुस्तक मी प्रिंट केलेलं आहे याच्यात. तर त्यांच्या अजूनही जाते तर फाईल मधनं काढून दाखवतात की सर ये आपने लिखा था, ये चिठ्ठी लिखी थी. ते वाचल्यानंतर मला कधी कधी वाटते की अरे आपण इतकं म्हणजे अशी लहान मुलासारखी कामं केली आता असं वाटतं. पण त्या पत्रांमुळे ते जिवंत राहिलेले आहे. त्यांना जिवंत कसं ठेवलं, पैसे त्यांच्यासाठी कसे आणले, कोणीतरी आहे बा आपल्या पाठीशी. कोणीतरी आहे. ही तर भावना हे पण सगळं खूप महत्वाची असते ना. हो. 2016 मध्ये सविताला कॅन्सर वगैरे असताना, ट्रीटमेंट चालू असताना आम्ही तिला भेटायला हिमाचलमध्ये तिच्या गावात गेलो आणि तिच्या घरात गेलो. तिथे जाऊन बसलो, फोटो वगैरे काढले. तर ती नेहमी थँक्यू वगैरे काय काय म्हणायचं, तर मला आवडतच नाही कोणी या. नीली छत्रीवाला. तर तेव्हा ती म्हणाली होती की तब तो हम लोग यही बोलते थे की नीली छत्री वाला देखेगा. नीली छत्री वाला देखेगा म्हणजे देव, तर देवच पाहिल. आणि मग ती म्हणायची की मेरे लिए तो आप लोग ही नीली छत्री हो, तू क्या देव बात. आहे. तर असं करत आता गंमत म्हणजे हिस्ट्री कशी आता हे होत राहते. त्याच्यातनं एका मुलीचं तिचं लग्न झालं, देहरादूनला गेली. मी यांना भेटत असायचो सविता गेल्यानंतर. नंतर सुषमाशी लग्न झालं. तिला हे काम खूप आवडतं. तर मी म्हटलं तुला खूप खास घरापासून सुरुवात करेन तुला, फक्त 2 व्हिडिओजला भेटेल. त्याच्यामध्ये एक व्हिडिओ ही होती, आशा राणी. तिची मुलगी 37 वर्षाची झालेली, दुसरी, लग्न नव्हतं. आम्ही तिथे गेलो. आम्हाला डब्बा दिला तिने, तिचं पण लग्न ठरलं. तर तिचं 8 डिसेंबरला लग्न झालं. मुलगा तिचा आर्मीमध्ये त्यावेळेस सिलेक्शन करून त्याचं आर्मीमध्ये पाठवलं त्याला. तो आपली 19 वर्षाची नोकरी करत आता परत आलेला आहे. आता आम्ही जातो तर ती पण बऱ्यापैकी तिचं वय झालेलं आहे. मी पण काही असं यंग नाही राहिलेलो. पांढऱ्या दाढा पण झाल्या. पण बसल्यानंतर तिचे डोळे ओले होतातच. आमची खूप जोरदार काम आहे खरंच. सर, बटालिक मध्ये जेव्हा कॅप्टन आणि एक जवान मृत्युमुखी पडले ना, तेव्हा तुम्ही त्यांचे सपोर्ट, त्यांच्या विद्वांना कसं काय केला, काय एक्सपिरियन्स होता? कॅप्टन अजय सिंग राणा बॅचलर होता. हा. दोघं भाऊ बहीण. आणि त्याचे वडीलही आर्मीमध्ये सुभेदार मेजर रिटायर झालेले. आणि हा अगदी नवीन आमच्याजवळ आलेला होता. 3 वर्षाची नोकरी होती याची. आणि त्याचा ऑपरेटर होता, रेडिओ ऑपरेट करणारा एक सुशील म्हणून जवान. तो 92-93 मध्ये आला होता युनिटमध्ये. ते दोघेही मी अगदी म्हणजे माझ्याच समोर, माझ्याच मुलांसारखे होते. जसं सांगितलं मी की त्या दिवसांमध्ये इतकी ऍक्टिव्ह होती
लाईन ऑफ कंट्रोल की हे दोघं जण अगदी समोर वर गेलेले होते पहाडांवरती, अगदी पाकिस्तानच्या समोर, जिकडनं फायरिंग वगैरे चालायची. आणि तिथे त्या लढाईमध्ये हे दोघेही गेले. तर माझ्या आयुष्याचा पहिला फोन कुठल्या तरी वडिलांना किंवा कुठल्या तरी बायकोला तो केलेला, तो सुशीलच्या आणि अजयच्या. अजयचे वडील तर आर्मीचे होते. तर मी त्याला म्हटलं की सर, कर्नल पांडे बोल रहा हूं मैं. आता 4 वाजता म्हणे सर 4 बजे आपने सवेरे कॉल किया है, खाली इतना बता दो वो है कि नहीं. हा ही नाही. तर म्हटलं सर नाही आहे. आणि तो कॉल कट झाला. त्याच्यानंतर प्रेमलता म्हणजे सुशीलच्या बायकोला फोन केला. मी म्हटलं मैं सीओ बोल रहा हूं, कर्नल संजय पांडे. नहीं, आप मेरे बड़े भाई से बात कीजिए. मैं मतलब पता है मुझे, मतलब नंबर है आपके बड़े भाई का, मैं खाली पूछने के लिए मैंने किया था की किससे बात करू. आणि हे दोघं गेले. आणि त्याच्यानंतर बहुतेक 4-5 महिन्यानंतर जेव्हा थोडं इकडे लढाई कमी झालेली होती, सविता वर आलेली होती सुट्टीवर, आम्ही दोघं जम्मूला आलो. तिकडनं एका मित्राची कार घेतली, आणखी ड्राईव्ह करत खूप रुरल एरियामध्ये हिच्या घरी गेलो आम्ही. आणि पठाणकोटला त्याचे आई वडील, त्यांना तर नेहमी भेटायचो आम्ही. आत्ताही भेटलेलो, आत्ता थोडे दिवस आधी भेटून आलो. मी आणि सुषमा दोघंही भेटून आलो त्यांना, अजयच्या आई वडिलांना. आणि सुशीलच्या घरी त्यावेळेस आम्ही गेलो तर त्याची एक मुलगी होती 5 वर्षाची आणि एक होती 7 वर्षाची. आणि घरी जाऊन आम्ही बसलेलो, गप्पा मारतोय. म्हणजे काय आता गप्पा मारणार तुम्ही. तर ती लहान मुलगी तिची, ती माझ्या मांडीवर येऊन बसली की अंकल पापा को छोटी भेजो. तर तुम्ही काही नाही करू शकत. तर हे तेव्हापासनं मी आणि सविता तिच्याकडे जात असायचो. आणि आता नोव्हेंबरमध्ये ज्यावेळेस सुषमाला घेऊन हिमाचलला गेलो, आम्ही तिच्या घरी जायला निघालो, तर ती म्हणाली की मी घरी नाहीये, मी अशा अशा या गावात चालली आहे आणि तिथे त्या देवळात चालली, तिकडे तुम्ही भेटायला या. आम्ही गाडी वळवली आणि आम्ही त्या गावात पोहोचलो जिथे म्हटलं होतं. त्या देवळात जाऊन बसलो. काही कळेना काय. नंतर कळलं तीच मुलगी जी माझ्या मांडीवर येऊन बसलेली होती, त्या मुलीला पाहायला मुलगा आलेला होता. त्याचं दाखवण्याचं एक फंक्शन होता. त्याच्यानंतर मी आणि सुषमा तिथे बसलो, त्या मुलाला पाहिलं. यांच्याकडनं कोणीही पुरुष नाही. भरपूर प्रश्न त्या मुलाला विचारले. नंतर म्हणे की तू तर ते सगळं काम केलं जे एक वडील करतात, तर तू कन्यादान पण तूच करशील. हे सगळं आता 10 नोव्हेंबरची गोष्ट. आणि त्याच्यानंतर आम्ही दिल्लीला परत आलो. सुषमाने म्हटलं त्यांना की तुम्ही दिल्लीला या आपली खरेदी करायला. आणि आत्ता इथे युकेला आम्ही 2 मेला 3 मेला इकडे आलो. आणि 4 दिवस आधी प्रेमलता तिच्या मुलीबरोबर दिल्लीला आलेली होती. तिची पूर्ण खरीदारी झाली. 8 ऑगस्टला तिचं लग्न आहे त्या पोरीचं. आम्ही दोघं तिथे जाणार आहोत. तर आता 2003 आणि 2025 पर्यंतचा आमचा चालूच आहे त्यांच्याबरोबर. डोळ्यात पाणी आलं त्याच्यात. सर, बऱ्याच जवानांच्या बायका निरक्षर असतात, आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत अनभिज्ञ असतात, आर्थिक बाबींची पण त्यांना जाण नसते. अशा या विधवा महिलांना मदत करण्यासाठी तुम्ही कोणती वेगळी पावलं उचलता का? सगळ्यात मोठा एक ना, परत ही गोष्ट ही कळणं, एका सिव्हिलियनला ही गोष्ट एक्सेप्ट करणं खूप कठीण आहे. जवान मेल्याबरोबर आर्मीचा त्या जवानाच्या वाईफ बरोबरचा संबंध संपून जातो. नाही, फार हे म्हणजे आयरनी आहे. आयरनी आहे. जवानाबरोबरचा रिटायर झालेला संबंध संपतो. त्याचं कारण असं आहे की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मध्ये अगदी वरच्या लेवलवर 2 सेक्रेटरी आहे.
एक सेक्रेटरी सर्व्हिंग आर्मी नेव्ही एअरफोर्सला पाहतो बर. आणि एक सेक्रेटरी आहे तो फक्त विडोज आणखी रिटायर्ड लोकांना पाहतो. हा. तर जसाच आर्मीमधनं रिटायर होतो हा या विचारणार secretary- होती मी हे. जसाच इथे कुठला माणूस मरतो त्याची बायको याच्या अंडर येते. या लोकांचा संबंध तुटून जातो त्याच्याबरोबर. आणि ही ऍक्टिव्ह आर्मी आहे. ऍक्टिव्ह आर्मी कंटिन्युअस हेच कामं नाही करू शकत. दुसरं, म्हणून रेजिमेंटेशन नावाचा प्रकार असतो की ऑफिसर लोक किती इंटरेस्ट घेतात. तो सगळं आम्ही आर्मीच्या आत खराब करून ठेवलेलं आहे. कारण आम्ही इतकं जास्ती एक डिस्टिंक्शन केलेलं आहे ऑफिसर आणि जवानामध्ये. इतकी जास्ती मोठी एक गॅप आहे की आज मी गॅरंटी तुम्हाला देतो आहे, 99.9 म्हणत नाहीये, मी 100% म्हणतोय. कुठलाही ऑफिसरला विचारा की तुला एका जवानाच्या बाईशी बोलायचं आहे, तू तिला ऍड्रेस काय करशील. म्हणजे आपण इकडे म्हणतो की मॅडम, वहिनी, हे ते, तू तिला ऍड्रेस काय करशील, उद्बोधन काय असणार आहे तुझं, त्याला माहिती नाहीये. कारण मॅडम फक्त ऑफिसरची बायको असते. तर तिला मॅडम नाही म्हणू शकत, ती तर ऑफिसरची बायको नाहीये. बहनजी म्हणू नाही शकत कारण बिलो डिग्निटी, आपण कसं हे बहनजी शब्द वापरायचं. नावाने तिला हाक मारू शकत नाही. म्हणजे आपण जे म्हणतो की कुठल्या तरी घरात शिरायला तुम्हाला दार वाजवायला पाहिजे, घंटी वाजवा, तुम्ही नॉक करा. यांना उद्बोधन सुद्धा माहिती नाहीये कारण आमच्या ट्रेनिंग मध्येच नाहीये. आता जर नाही आहे तर उद्या ती जर एक कुठली तरी विडो गेली, सॉरी, उद्या जर कुठला जवान गेला, त्याच्या विडोकडे एक कुठल्या तरी ऑफिसरनी पोचावं. ती ओळखत नाही त्याला, का तिने त्याच्यावर विश्वास करावा. तिला गॅरंटी काय आहे की हा उद्या येणार आहे. तेवढा विश्वास नाही. कंटिन्युटी कशी होणार आहे, विश्वास कसा करावा. कारण आज युनिट इथे आहे, उद्या नाहीये, आज हा आहे, चलो कल आप जाके आ जाओ, तिसऱ्याला पाठवा, चौथा, अरे आपल्याला हे बेसिक प्रॉब्लेम जे आहे एका विधवेचे हे माहिती नाही. त्याच्यानंतर त्या सगळ्या अशिक्षित आहे मोस्टली. मी आता फक्त आर्मीच बोलतो. आर्मी पत्र फक्त इंग्लिशमध्येच पाठवते, त्यांना कळतच नाही. किंवा हिंदीमध्ये पाठवली जरी त्यांना काही माहितीच नाही पत्र काय येतात, की तुमचा ग्रुप इन्शुरन्समध्ये हे इथे इथे त्यांना काहीच माहिती नाही. दुसरं, नॉर्थ इंडियामध्ये, हे महाराष्ट्रात नाहीये, नॉर्थ इंडियामध्ये इतकी जास्ती अवेअरनेस आहे. जवान मेल्याबरोबर पूर्ण गावाला एकूण एक नातेवाईकाला माहिती असतं की याला पैसे किती मिळणार आहे, सगळ्यांना माहिती. आता ही अशिक्षित, फायनान्शियलीला काही माहिती नाही, कोणी सपोर्ट, ही कोणाला नातेवाईकाला विचारू शकत नाही. कारण प्रत्येक नातेवाईकाच्या घरची एक खोली तेव्हाच तयार व्हायची असते जेव्हा हिचा नवरा मरतो, की मला फक्त 5 लाख रुपये पाहिजे, किंवा मुलाला पाठवायचं असतं शिकायला 2 लाख पाहिजे. आणि असं करत करत मी पाहिलेल्या आहे केसेस, 40-40 लाख रुपये गायब. त्याच्यानंतर सख्खा भाऊ वळून पाहत नाही. मी रोज हँडल करतो या केसेस. या सगळ्यासाठी त्यांच्याजवळ काही सिस्टमच नाही आर्मीजवळ. आणि जे काही सिस्टम आहे ते सिस्टम सांगितलं की इथे यांना उद्बोधन कसं करायचं ते माहिती नाही, तर ती बाई का बोलेल. तर त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही या विडोज बरोबर कसं तुम्ही एक कनेक्ट. तर तुम्ही आता माझं कनेक्ट जे काही आहे यांच्या बरोबर, सगळ्यात पहिले त्यांचे पासबुक माझ्या समोर असतात. पहिल्या दिवसापासून त्याला सांगितलं खबरदार एक पैसा कोणाला दिला, कोणी मागतं त्यांना सांगायचं की याला फोन कर. मी म्हणजे असा जसा तो कुबेराचा नाग असल्यासारखं त्यांचा पैसा गार्ड करतो मी. आणि त्यांना म्हणतो 1 वर्ष तुम्ही फक्त पैसे द्यायचे नाही कोणाला, त्याच्यानंतर तुम्ही पक्क्या होऊन जा.
आता या गोष्टी कशा आहे, सेन्सिरिटी तुमची असल्याशिवाय, तुमचं कमिटमेंट असल्याशिवाय, तुम्हाला आतून काहीतरी वाटल्याशिवाय तुम्ही या गोष्टी करणार नाही. आणि या गोष्टी फोनवर नाही चालत. तुम्ही आज एका ऑफिसरला म्हणा, चल तू त्या व्हिडिओला भेटून दे, सगळ्यात पहिला प्रश्न की मला जाण्या येण्याचे पैसे कोण देईल. आज मला 18 वर्ष झालेली आहे, माझा आज पेन्शन अकाउंटमध्ये जा 40,000 रुपये आजच्या दिवशी. मी आजपर्यंत पाहिलं नाही की आपण जातोय, कोणावर काय खर्च करतोय, किती गाडी आपण चालवतोय, किती पेट्रोल फुकतो आहे, आपण कुठल्या हॉटेलमध्ये जाऊन राहतो, कसं राहतो, कोणाला पैसे देतो आपण. मी आजपर्यंत लक्ष दिलं नाही त्या गोष्टींकडे. त्याच्यामुळे हळूहळू असा कनेक्ट तयार झालेला आहे, शब्द पसरला सगळीकडे की अरे वाचाय, आपल्याला सेफ करायचं असेल ना याच्याजवळ जा. आणि त्यांना तुम्ही आपल्याच बरोबर घेऊन घेतो. इथपर्यंत आजकाल बायका माझ्याशी बोलायला लागल्या आहे की सर आता माझं वय इतकं झालेलं आहे, आणखी हा म्हणतो आहे लग्न कर, मी करू की नको. त्यांना मला बसून सांगावं लागतं की तुझे लग्न करायचे कारण काय काय राहू शकतात. सगळं त्यांना समजावून सांगितलं. सगळ्यात शेवटी स्वतःच म्हणतात मला लग्न नाही करायचं. म्हणजे हे जे कनेक्ट आहे ना, आता जेव्हा आपण म्हणतो की गव्हर्नमेंट सपोर्ट करते का, तर गव्हर्नमेंटचं काम आहे, त्याचं रूल प्रमाणे हा पैसा पाहिजे, हा द्यायचा, पेन्शन द्यायचं, ECHSचं मेडिकलचं कार्ड देऊन टाकायचं, CSDचं कार्ड देऊन टाकायचं, त्यांची जबाबदारी संपली, कम्प्लीट संपली. तुम्ही गव्हर्नमेंटला पकडूच नाही शकत. गव्हर्नमेंटने जे जे म्हटलं ते दिऊन टाकलं. अरे पण त्यांना मिळाल्यानंतर ते मॅनेजमेंट ऑफ लाईफ कशी करायची आहे कोणीच नाहीये. आणि बाकी आर्मीमध्ये काय त्यांना एकदा दिलं सगळं की त्यांचं काम झालं. त्यांचं काम झालं. म्हणून ज्यावेळेस आपण जातो, आपण कनेक्ट तयार करतो, तर या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण करतो तर ते आपण ओपनली बाहेर येतात. मग तर आणि तुम्ही दिवंगत जवानांच्या मुलांसाठी जे फंडिंग सुरू केलंय काय एक्झॅक्टली आणि त्यामागचा काय उद्देश आहे? गव्हर्नमेंटची जी पॉलिसी आहे की ट्युशन फीज जे पोरं शिकता आहे, म्हणजे रिटायर झाल्यानंतरही तुम्ही रिफंड करू शकता. त्यांना ते क्लेम करावे लागतात. अच्छा. आता आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहो, आपल्याला सगळ्या गोष्टी कोणी शिकवलेल्या आहे? ब्रिटिशर्सने. तर जेव्हापर्यंत इतका जाडा गठ्ठा कागदांचा त्यांच्याजवळ पोचणार नाही दिलेल्या तारखेच्या आधी, तेव्हापर्यंत तुमचे पैसे रिलीज होणार नाही. सीमलेस कनेक्टिव्हिटी की अरे जवान आलेला आहे, कम्प्युटरमध्ये डेटा टाका, त्याचं सर्व पूर्ण सर्व्हिस त्याची कम्प्युटरमध्ये टाका, रिटायर झाला कम्प्युटरमध्ये टाका, सेव्ह ठेवा तुम्ही. त्याची आयडेंटिटी जवानापेक्षा जास्ती चांगली आयडेंटिटी अजून कोणाची कॅप्चर्ड नाहीये. त्याचं आयुष्य तुम्ही कॅप्चर करून ठेवलेलं आहे. तुमच्याजवळ त्याची मुलं आहे, मुलांच्या डिटेल आहे. तुम्ही म्हणा ठीक आहे इतक्या एज्युकेशन पर्यंत देऊ आणि तुम्ही ऑटोमॅटिक तुम्ही क्रेडिट करा त्यांचे अकाउंट. इतका जाडा गठ्ठा पाहिजे, त्याच्यावर कॉलेजची सिग्नेचर, याची सिग्नेचर, त्याची सिग्नेचर सगळं करून ते वेळेवर पोचायला पाहिजे पोस्टाने. नाही पोचलं तर सगळं बंडल घेतात आणि खिडकीच्या बाहेर फेकून देतात. आणि त्याच्यानंतर तो ब्रिगेडियर साहेब उठतात आणि आर्मी हेडक्वार्टरमध्ये जाऊन सांगतात की मला 500 कोटी तुम्ही दिलेले होते एज्युकेशन, ट्युशन फीज वगैरे हे रिफंड करण्यासाठी जवानांच्या, पहा मी 150 कोटी वाचवून आणले यावेळेस. अच्छा, मग ते फंड्सचं युटिलायझेशन होत नाही का? लॅप्स 300-350 कोटी दिले, ज्यांच्या ओळखी आहे दिल्या, ज्यांच्या नाहीये हे जाऊन सरेंडर करतात, एक आपला मेडल घेतात की शाबास तू 150 कोटी वाचवले. अरे अरे, तर हे चालतं. तर ट्युशन फीजने काय होतं, आज आपण म्हटलं की ठीक आहे आपल्या मुलाला फक्त ट्युशन फीज तुम्ही देऊन तो शिकतो का? नाही, त्याला ट्युशन पाहिजे, त्याला प्रायव्हेट ट्युशन पाहिजे. सॉरी, तो बसनी जातो, बसनी येतो, त्याचा खर्च आहे वेगळा, अप्लिकेशन फॉर्म 10 भरावे लागतात, याचा काहीच पैसा देत नाही सरकार. म्हणून मी हे फंडिंगचं सुरू केलं की मुलांना त्यांच्या तोंडावर त्यांच्या आयांसमोर सांगतो तुम्हाला जे शिकायचंय, जिथे शिकायचंय शिका. फीजकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही, तुमचं स्वप्न पूर्ण करा, तुझी आई तुला पैसे देईल. त्या आईला सांगतो तुला पैसे मी देईन. आणि मी आजपर्यंत 1 रुपयाला हात नाही लावलो.
फंडिंग तुम्ही कुठून होतं मग? फंडिंग काय? कुठून होतं मग? फंडिंग जे आहे. फंडिंगचा मी एक आर्मीचा एक खूप मोठा इमोशन एक्सप्लॉइट केला. एक आर्मी मध्ये जुबान हम्म. हा एक जो शब्द आहे ना, जुबान, याच्यावरती लोक जीव देतात आजही. की शब्द मी दिला, मी रात्री 1 वाजता त्या पहाडाच्या त्या टोकावर पोचीन, तो माणूस मरून जाईल पण तो तिथे पोचणं सोडणार नाही. म्हणजे तिथे जर तुम्हाला तो 1 वाजता रात्री सापडला नाही बर्फामध्ये, तर कारण फक्त एकच राहू शकतं की तो मेला म्हणून नाही पोचला, नाही तो पोचेल. ही जी फिलिंग आहे जुबान, मी ती एक्सप्लॉइट केली. मी म्हटलं युनिटच्या सगळ्या रिटायर्ड लोकांना, सर्व्हिस लोकांना, की तुम्ही मला फक्त जुबान द्या. असं आहे, आपल्याला पोरांना शिकवायचं आहे. तुम्ही मला फक्त एक प्लेज द्या की तुम्हाला जर मी उद्या मागितले तर तुम्ही किती पैसे द्यायला तयार आहात. तर सगळ्यांनी म्हटलं आम्ही 10,000 देऊ, आम्ही इतके देऊ, तितके देऊ. ठीक आहे, मी त्यांना म्हटलं की मी पैशाला हात लावणार नाही. ज्यावेळेस द्यायचे असतील त्यावेळेस तुम्हाला त्या व्हिडिओचा अकाउंट नंबर देईन, तुम्ही तुमच्या हाताने डायरेक्टली ट्रान्सफर करा. माझं काम आहे Naukri.com, याला मिळालं याला सांगायचं, यांनी पाठवलं याला सांगायचं, दोघांना मिळालं, झाले, रिझल्ट आला, याचा रिझल्ट याला दाखवायचा, आणि सगळे आपण सांगितलं की तुम्ही इतक्या पोरांना शिकवलं. तर हे करता करता आज हे आणि सम्मान और जुबान दोन्ही मिळून 65-70 लाख रुपये हे झालेले असतील. आजपर्यंत मी 1 रुपयाला हात नाही लावला. आणि असं करून आता मुलं इंजिनियर व्हायला लागले, MBBS झालेल्या आहे मुली, MD साठी कोणीतरी प्रयत्न करताय, सिव्हिल सर्व्हिसेस स्टेटच्या त्याच्यामध्ये जातात, लॉ मध्ये कोणाला तरी लॉ करायचं आहे, पोस्ट ग्रॅज्युएट चालू आहे कोणाचं, कोणी म्हणजे प्रत्येकाचं जे स्वप्न, आणि पूर्णच्या पूर्ण खर्च मी असा मॅनेज करतो. आणि फक्त त्यांना वाटतं तुम्ही जुबान दिली आहे ना, आणि एकदा कोणी जुबान दिली, उद्या त्याला म्हटलं तुम्ही की तू 10,000 पाठव, तो मरून जाईल, कर्जात जाईल, पण 10,000 पाठवेल. क्या बात. ही जी फिलिंग आहे ही आपल्याला बाहेर पाहायला मिळत नाही. असं फंडिंग करतो त्याचं. म्हणजे तुमचं सन्मान आणि जुबान हे ध्येयच आहे. अजून काही योजना राबवता का या व्यतिरिक्त? ती आत्ता जी सांगितली तुम्हाला मी, तिचं नाव आहे मायटी 60 शिक्षा सेवा. ते फक्त माझ्या युनिटसाठी होतं. अच्छा मग माझ्याजवळ, मी ट्विटरवर वगैरे खूप लिहितो याच्या बाबतीत, अच्छा मग माझ्याजवळ अजून केसेस यायला लागल्या आर्मीच्या व्हिडिओजच्या. अच्छा. तर मी म्हटलं आता मी तर आपल्या जवानां, आपल्याच युनिटवाल्यांकडनं त्यांच्यासाठी पैसे नाही मागू शकत. म्हणून मी काय केलं, मी ट्विटरवरती लिहायला सुरुवात केलं की असं असं मी करतो, हे माझं काम आहे, आणि अजूनही ट्विटरवरती भरपूर आहे लिहिलेला, तुम्हाला अशी प्लेज द्यावी लागेल. आणि लकीली ट्विटरवरती खूप मोठी फॉलोईंग आहे माझी, खूप मोठी फॉलोईंग आहे, आणि ट्विटरची फॉलोईंग म्हणजे ग्लोबल. आणि हे केल्यानंतर मी बायका घ्यायला सुरुवात केल्या व्हिडिओज, ज्या इतर युनिटच्या होत्या पण आर्मीच्या, आणि इकडनं लोक गोळा करायला सुरुवात केलं. आणि इकडचे कसे आहे, कोणी IT प्रोफेशनल, कोणी US मध्ये बसलेलं, कोणी इथे, कोणी जर्मनी, UK, हाँगकाँग, आणि यांच्याजवळ बेसिकली डॉलर आणि पाऊंडवाला पैसा आहे. जिथे माझ्या युनिटमध्ये 10,000 रुपये जर कोणी दिले तर खूप असं मोठं हे काहीतरी एक अचीवमेंट समजायचो. इथे 50,000, 1 लाख, 2 लाख, 2.5 लाख हे असे नॉर्मल देतात. बापरे. तर आज अशी कंडिशन आहे की आज माझ्याकडे 15-17 लाख रुपये पडलेले आहे. माझ्याजवळ बायका नाहीये, विडोज नाहीये. कधी इच्छा नसते की विडोज वाढाव्या, पण तरी पण त्यांना शोधून काढणं, कुठे आहे काय. तर सम्मान और जुबान हे मी इतर ज्या युनिटच्या बाहेरच्या बायका आहेत हे त्यांच्यासाठी, आणि दोन्ही मिळून ऑलमोस्ट 65-70 लाख रुपये तर आजपर्यंत किती असंख्य मुलं काढलेले आहेत. आणि ग्रेट वर्क. कधीच मी बोलत नाही, आणि कधीतरी कुठेतरी एक हलकासा रागही आहे माझा, मला सुषमावरती. तिला नेहमी म्हणतो तू का शेगावला हे बोलली. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा याच्या बाबतीत मीना समोर बोललेलो आहे.
सुषमासमोर. त्या मीनाने पकडलं दिवसापर्यंत बरोबर. मीनाने त्या बरोबर दिवसापर्यंत मी कधी एक शब्दानी माझ्या आईला माहिती नाही. माझ्या आई भाऊ बहिणींना सुषमा पण सांगते. मी खूप इम्प्रेस होऊन गेली तुमच्या कार्यामुळे त्या. तेच तर तुम्हाला करायचं जेव्हा नव्हतं मला. सांगितलं आणि आमच्या कट्ट्याचा तोच उद्देश आहे ना, की फेमस लोकांचे तर सगळेच घेतात इंटरव्ह्यू, पण अशा अशा लोकांचं काम जगासमोर यायला पाहिजे, हाच आमचा उद्देश असतो. आणि सर खूपच छान सर. आज तुमच्यासाठी शब्द अगदी अपुरे पडत आहेत. धन्य आहे तुमचं जीवन. आणि पत्नीच्या निधनानंतर मुलगी प्रेग्नंट असताना पण तुम्ही तिच्या आईसारखी काळजी घेतली आणि देशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या शहीद झालेल्या जवानांच्या ज्या विधवा आहेत त्यांचे तुम्ही आज खरंच पिता झाले आहात. मायेची पखरण करणारे माऊलीच झाले आहात. जगावेगळी कामं करणाऱ्या व्यक्तींमध्ये तुमचं स्थान खचितच खूपच असतं. अगदी यामध्ये संशय नाही, हो ना श्यामा? आणि कोणताही मोठेपणाचा आव न आणता, कोणत्याही प्रचाराशिवाय, जाहिरातीशिवाय तुम्ही तुमचं काम अतिशय निमूटपणे करताय. तुमच्या कामाची तारीफ करण्यासाठी खरंच प्रशंसोद्गारच नाही, जेवढं स्तुती करावी तेवढी कमीच आहे. आणि आजच्या फादर्स डेच्या दिवशी तुम्हाला खरंच मानाचा मुद्रा. तुम्ही वेळात वेळ काढला आणि आमच्यासाठी आमच्या कट्ट्यावर आलात आणि आमच्याशी संवाद साधलात, याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. आभार माझे की तुम्हाला वाटलं की वर्थ आहे या माणसाशी नाही. काहीतरी बोलावं. पण थँक्यू सो मच. मान ऍक्च्युली माझा आहे आज की तुमच्या नाही. लोकांवर नो वी आर ऑनर्ड. येस वी आर ऑनर. खूप छान. थँक्यू. थँक्यू.